हाय गाईज, आज बनवतो आपण ओल्या जवळ्याचे वडे. ते कसे बनवतात ते बघूया. हे आपण साफ करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले जाळीतून. बराच वेळ जातो त्याला साफ करायला. तर त्यात आपण आलं मिरचीचा ठेचा टाकते आणि हे लसूण, आलं मिरची आणि लसूणचा ठेचा. जास्त मिरच्या नाही, 2च मिरची आहेत त्यात. कांदा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण त्यात टाकूया थोडीशी हळद, मग टाकूया थोडंसं हिंग, मग आपण त्यात टाकूया मसाला. तिखट तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यात आपण टाकूया कोथिंबीर. तांदळाचं पीठ आपण त्यात टाकूया तांदळाचं पीठ. आता हे 3-4 चमचे आहेत. तांदळाचं पीठ जरा जास्त घ्यायचं, पण ते मऊ असतं ना सळं. आता त्याला कालवून घेऊया. सगळे बेसन पण एकत्र टाकलं की त्याचा गोळा होतो ना, तो नंतर टाकू. आपला भांडा छोटा झाला म्हणून चेंज केला. आता आपण त्यात टाकूया बेसन. असंच कालवायचं सुटंच, नाही तर पाणी सुटतं. हे आपण करायला घेऊ ना, तेव्हा मग गोळा करून टाकायचं वडा. आपण होते बरोबर. आता आपण करून घेऊया. तवा ठेवते तापत. इथे तर आपण वडे करून घेतोय.
तिथे एक साईडला पण कावीळ पण गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकून. जास्त जाड नाही करायचे, पातळच ठेवायचे, कारण ते आतपर्यंत झाले पाहिजेत ना, शिजले पाहिजेत. आपण आता तेल आपलं तापलेलं आहे, ते सोडून घेऊया आपण. आता आपण त्याला पलटी मारून घेऊया. गॅस एकदम कमी ठेवलाय. हे तळायला घाई करायची नाही, नाही तर आपलं पोट बिघडायचं. कमी गॅसवर तळायचे, ते जास्त फ्राय करायचे, कारण आजपर्यंत ते चांगले शिजले पाहिजे. मारला होता पलटी. हो. आपण परत पलटी मारून घेऊया. मधल्या ह्यांना असं गोल्डन कलर आलेला आहे. अगदी हे वडे तळताना घाई बिलकुल करायची नाही. स्लो गॅसवर चांगले तळून घ्यावे. पण हे मधले जरा साईडला येऊ, साईडले मध्ये. पुन्हा एकदा पण पलटी मारून घेतो आता.
असे करा किंवा तुम्ही म्हणजे पकोड्यासारखे पण करू शकता, भजीसारखे पण करू शकता. हे वडे केले. जर तुम्हाला असे नको असतील तर तुम्ही भजीसारखे पण तळून काढू शकता. छोटे छोटे सोडायचे तेलात आणि तळून काढायचे. करूया. इथे तर आपले झालेले आहेत वडे. आपण ते काढून घेऊया डिशमध्ये. आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊया. छान कुरकुरीत झाले. क्रंची असे झालेले आहेत. जेवताना पण आम्ही घेतो असं, आणि अशी पण पोरं सॉस बरोबर खातात. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हे गरम असतानाच खा, म्हणजे ते कुरकुरीत आणि क्रंची असे लागतील, नाही तर ते नरम पडतील. थँक्यू.